काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या दाव्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय। सुप्रिया सुळे यांच्यासह मोठ्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला होता। या दाव्यावर सुप्रिया सुळे यांनी तीव्र आक्षेप घेत आरोप सिद्ध करण्याचं आव्हान दिलं, तर वाद वाढल्यानंतर वडेट्टीवार यांनी आपलं वक्तव्य मागे घेत सुप्रिया सुळे यांची माफी मागितली। राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी आणि मराठा समाज आमने सामने असताना दोनही समाजांचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे। याच दरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील 90% मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा करत सुप्रिया सुळे यांच्यासह मोठ्या नेत्यांनीही प्रमाण घेतल्याचं म्हटलंय। अर्ध्या मराठ्यांनीच घेतला, 90% घेतला आहे। ते काय आता जरांगे पाटलांना जरा माहिती कदाचित नसेल, पण जेवढे मोठे नेते आहेत सुप्रिया सुळेंच्याकडे पण आहे। हो, सगळ्यांच्याकडे आहे, कोण नाही आहे, सगळ्यांनी ते प्रमाणपत्र ओबीसीचं घेऊन ठेवलं आहे। मला वाटतं की ओबीसीनी जनरल व्हावं आणि सगळ्यांनी ओबीसीत यावं। इथं काय देणं नाही घेणं नाही आहे, तेवढं 27% जो तो घुसतो आम्हाला पाहिजे। अरे आम्ही म्हटलं की आरक्षण वाढवून द्या आणि मग करा, ज्याला द्यायचं त्यांना देऊन टाका। एक तर आरक्षणही वाढत नाही आणि घुसखोरी वाढली आहे, त्यामुळे उद्या आपल्या ओबीसीचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही, हे तेवढंच सत्य आहे। विजय वडेट्टीवार यांच्या दाव्यानंतर महाविकास आघाडीसह राज्यातील राजकारण चांगलंच तापलं। सुप्रिया सुळे यांनी हा दावा फेटाळून लावत माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा आरोप खोटा असून वडेट्टीवार यांनी या संदर्भातील पुरावे सार्वजनिक करून दाखवावेत, अन्यथा सार्वजनिकरित्या माफी मागावी असं म्हटलंय। माझी अतिशय विनम्र विनंती आहे की हे खूप सेन्सिटिव्ह इश्यूज असतात, त्यामुळे कोणीही अशा बाबतीत थोडं संवेदनशीलपणे बोलावं आणि अशा घटना परत होणार नाही अशी खबरदारी सगळ्यांनीच। दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी देखील या वादावर प्रतिक्रिया देताना ओबीसी प्रमाणपत्र असणं चुकीचं नसल्याचं म्हटलंय। सुप्रिया सुळे यांच्याकडे प्रमाणपत्र असेल तर त्यांनी ते सार्वजनिक करावं असं सांगितलं। नाही, जर लाभ घेतला असेल, त्यांनी म्हटलं असेल तर त्यात वावगं काही नाहीये। सुप्रिया त्यांनी ओबीसीचा लाभ घेतला, त्यांनी व्हॅलिडिटी केली, ते जर खरं असेल तर मग त्याच्यामध्ये काय घाबरायचं आहे, आणि त्यांचं खरं असेल त्यांनी घेतलं असेल, त्याच्यामध्ये सोबत आहे म्हणून आमचं काढू नका किंवा मग आमचं सर्टिफिकेट दाखवू नका, कुणाला शोधू नका असं म्हणणं गैर आहे। मला असं वाटतं घेतलं असेल तर घेतलं हो सांगायचं। त्याच्या कुटुंबात जर कोणी घेतलं असेल ओबीसीचं सर्टिफिकेट तर ते स्पष्ट होईल ना। त्यांचं म्हणणं मी घेतलेलं नाही पण मलाच टार्गेट करतात। नाही, घेतलं नसेल तर मग काय प्रश्न आहे, मग त्यांनी पुरावा दाखवावा, त्यांनी पुरावा मागावा। वडेट्टीवार साहेबांना त्यांनी पुरावा मागावा ना, तुम्ही मला पुरावा द्या, बरोबर आहे की नाही, आणि त्यांनी पुरावा दिला पाहिजे, अन्यथा असे खोटे आरोप करू नये। वाढता वाद पाहता विजय वडेट्टीवार यांनी आपल्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण देत सुप्रिया सुळे यांची माफी मागितली। सुप्रिया सुळे यांच्या नावाचा उल्लेख अनावधानानं झाला असून त्यांच्यावर आरोप करण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय। मात्र ओबीसी प्रमाणपत्र घेऊन सत्तेचा लाभ घेणाऱ्या मराठा नेत्यांविरोधातील आपली भूमिका कायम राहणार असल्याचंही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय।